हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरीवर्कचा ॲडव्हान्स आज डे 57 आहे. आपल्या ॲडव्हान्सचे पण 56 डेज कंप्लीट झाले आहे. बेसिकचे पण आपले 40 डेज कंप्लीट झाले आहे. आपलं बेसिक पूर्ण झालेलं आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल आणि त्यांना हे माहिती नसेल तर त्यांनी प्लीज आपल्या चॅनलवर जाऊन सर्व व्हिडिओ बेसिकचे पण बघा, जेणेकरून तुम्हाला ॲडव्हान्स समजायला सोपं जाईल. आणि प्लेलिस्ट केलेलीच आहे, तुम्ही तिथे पण जाऊन डायरेक्ट बघू शकता, ते तुम्हाला इझी पडेल. बेसिक आपलं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. आणि ज्या कोणी मैत्रिणी तुमच्या इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांना व्हिडिओ जर का आवडत असेल तर त्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथे बघा, आता आपण आज काय करणार आहोत. आज आपला डे 57 आहे. इथे तुम्हाला दिसत असेल सिल्क थ्रेड आणि आपली निडल, प्रोफेशनल निडल घेतलेली आहे. त्याच्यापासून आपण स्ट्रीम स्टिच आपली राहिली होती, स्ट्रीम स्टिच ती बघणार आहोत इथे आपण. तर त्याआधी ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर हवे असतील, हे बघा अशा प्रकारे, जर का कुणाला ट्रेसिंग पेपर हवे असतील ब्रायडल किंवा डीप नेक, ब्रायडलचे आपल्याकडे अवेलेबल आहेत आणि सिंपल पण आहेत. जसे पाहिजे असतील तसे आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर मला मेसेज करायचा आहे. हे बघा, हे स्लीव्सची डिझाईन आहे. खूप सुंदर सुंदर असे आपण वेगवेगळे युनिक डिझाईनचे आपल्याकडे ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहेत. खूप सुंदर आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी मला स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करायचा आहे. हे बघा, ज्यांना जर का ट्रेसिंगचे पेपर म्हणजे जे बॅकनेक आणि स्लीवचे जर का पाहिजे नसतील त्यांच्यासाठी आपण हे पण घेऊन आलेलो आहोत. म्हणजे फक्त पॅचेस जर का म्हणजे प्रत्येकाला एकदम हेवी वर्क नसतं पाहिजे, सिंपल वर्क पाहिजे असते, तर हे बघा इथे आपल्याकडे असे सिंपल फक्त बॉर्डर करायची आणि वरती असा हा पॅच करायचा. बाकी स्लीव्स ओपन म्हणजे पूर्ण प्लेन. असे पण सुंदर सुंदर आपल्याकडे हे बघा कोयरीचं पॅचेस आहे, हे नथीचा पॅचेस आहे, 2-3 प्रकारचे आपल्याकडे फ्लावरचे पॅचेस आहे. खूप सुंदर सुंदर असे आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस आहेत. ते जरी तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर ते सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा, आपला हा जो सिल्क थ्रेड आहे तो नेहमीप्रमाणे डबल करून घ्यायचा आहे. हे बघा, आता मी खालून थ्रेडवर काढून घेणार आहे. सगळ्यात पहिले आपला डबल केलेला जो थ्रेड आहे तो वरती काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी थ्रेडवर काढून घेतलेला आहे. आता जसं आपण चेन स्टिच घेतो ना, सेम तशीच मी थोडी लॉंग चेन स्टिच घेते. हे बघा, परत खालून थ्रेड काढला, परत इथं छोटीशी चेन स्टिच देणार म्हणजे लॉक करणार याला. परत बॅकला जाणार आणि याच्या मधोमध म्हणजे साईडला परत एक चेन स्टिच घेणार, डबल चेन स्टिच, आणि हुक मोठा घेऊन पुढे ओढणार. हे बघा, अशा पद्धतीने. परत इथे डबल चेन स्टिच देणार, परत हुक मोठा काढून मागे जाणार. हे बघा, परत आपण पुढे चेन स्टिच जशी करतो सेम तशीच हुक मोठा काढून चेन स्टिच केली, परत तिला लॉक केल्यावर परत हुक थोडा मोठा काढला, परत मागे घेतला, परत इथे पहिल्या हुकच्या मध्ये मागचा हुक घेतला, परत चेन स्टिच काढून हुक मोठा घेऊन पुढे घेतला, परत ते लॉक केलं, परत पाठीमागे हुक घेऊन डबल चेन स्टिच दिली, परत तोच हुक समोर घेतला. सेम हीच प्रोसेस करायची आहे. ह्या स्टिचला स्टेम स्टिच असं म्हणतात. हे बघा, खूप सुंदर दिसते ही पण. सेम ह्याच पद्धतीने करायचे आहे.
हे बघा अशी ब्रॉड दिसते, खूप सुंदर अशी दिसू लागली आहे. व्यवस्थित आणि सावकाश करायचं आहे, जेणेकरून आपला सिल्क थ्रेड पण सुटला नाही पाहिजे किंवा अटकला नाही पाहिजे नीडलमध्ये. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा किती सुंदर आपली ही स्ट्रीम स्टिच रेडी होत आहे. ज्यांना कुणाला काही करताना प्रॉब्लेम येत असेल तर त्यांनी मला कमेंटमध्ये विचारा, काहीच प्रॉब्लेम नाही, किंवा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर पण मेसेज करू शकता. हे बघा सेम करायचं आहे, काहीच चेंजेस नाही. डबल स्टिच द्यायची आहे दोन्हीकडे पण, जेणेकरून आपला जो हुक आहे फ्रंटचा पण आणि बॅकचा पण तो लॉक होऊन जातो. हे बघा खूप सुंदर अशी ही स्टिच दिसते. हे बघा किती सुंदर आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपली ही स्टिच रेडी झाली आहे. इथे आता लास्टला एंड नॉट देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने आपण आता एंड नॉट देऊन घेतलेली आहे आणि खूप सुंदर अशा प्रकारची आपली ही स्ट्रीम स्टिच रेडी झाली आहे. आणि बघा तुम्ही, म्हणजे त्याचा शेप वगैरे आणि फिनिशिंग खूप सुंदर अशी दिसते, जेणेकरून काहीच वेगळं करायची गरज नाही. जसं आपण चेन स्टिच घेतो तशीच घ्यायची आहे, पण डबल चेन स्टिच घ्यायची आहे. आणि प्रॉपर म्हणजे जेव्हा आपण सिल्क थ्रेडनी करत असतो तेव्हा मी नेहमी तुम्हाला सांगते की करताना व्यवस्थित करायचं आहे, जेणेकरून आपण सिल्क थ्रेड हा डबल करून घेतलेला असतो तर तो एखादा सुटता कामा नाही किंवा आपल्या निडलमध्ये अटकता कामा नाही. जर का निडलमध्ये सिल्क थ्रेड अटकला तर त्याचे असे बारीक बारीक असे दोरे निघल्यासारखे होतात आणि फिनिशिंग व्यवस्थित येत नाही, आपली डिझाईन ही व्यवस्थित दिसत नाही. त्याच्यामुळे सिल्क थ्रेडचं वर्क करताना जरा व्यवस्थित आणि सावकाश पद्धतीने करायचं आहे. आणि खूप सुंदर अशी आपली ही स्ट्रीम स्टिच बघा आली असेल, तुम्हाला समजली असेल. आणि नसेल समजले किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. आणि ज्यांना कुणाला ट्रेसिंग पेपर पाहिजे असतील त्यांनी मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मेसेज करायचा आहे. आपल्याकडे खूप छान असे युनिक डिझाईनचे ट्रेसिंग पेपर अवेलेबल आहे, पॅचेस पण अवेलेबल आहे. ज्यांना कुणाला पॅचेस पाहिजे असेल त्यांनी पण मला मेसेज करायचा आहे. आणि जे कोणी चॅनलवर नवीन आहे, जे की पहिल्यांदा व्हिडिओ बघत आहेत, त्यांना जर का आपला व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.